हाय, मी यशोदा. वेलकम टू यशोदा साठ. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हे आहे आपलं डे 6. तर आज आपण शिकणार आहोत खास दिवाळीसाठी लक्ष्मीपूजन दिवशी घालण्यासाठी हा लक्ष्मी कॉईनचा इनविजिबल नेकलेस आहे. तर बघा तुम्ही किती छान असं भरीव असं लक्ष्मीचं इथं प्रतिमा कोरलेली आहे. किती छान दिसत आहे विथ ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा लक्ष्मी कॉईन इथं आलेला आहे. तर ह्या लक्ष्मी कॉईनने आपण बघणार आहोत कसं आपण इनविजिबल नेकलेस खूप सोप्या पद्धतीने बनवायचं आहे. तर चला पाहूयात आपण की ह्याला काय काय लागतं आपण बघूयात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं किट अजून ऑर्डर केला नसाल तर लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं किट ऑर्डर करा. चला, हा आहे आपलं हुक आहे जे आपल्याला परत नेकलेस घालण्यासाठी लागतं. लॉक बीट्स घेतलेले आहेत आणि हे 6 mm क्रिस्टल आहेत. आणि हे जे गोल्डन कलरचे बीट्स आहेत ते तुम्ही 4 mm 5 mm कितीही घेऊ शकता. आणि हे आपलं वायर, कटर आणि प्लायर आपलं हे काय म्हणतात त्याला, लॉक बीटला पॅक करण्यासाठी. चला मग आपण स्टार्ट करूयात. मी इथं काय घेतलेलं आहे, वायर कट करून घेतलेला आहे. मी 18 इंचचा वायर म्हणजे 18 मतलब इंच कट करून घेतलेला आहे. आपण फर्स्ट एक गोल्डन बीट टाकायचा आहे, एक लक्ष्मी कॉईन टाकायची आहे, परत एक गोल्डन बीट टाकायचा आहे. आता इथं आपण थोडंसं गॅप देण्यासाठी 6 mmचं क्रिस्टल आपण इथं टाकणार आहोत. परत एक गोल्डन बीट, परत एक लक्ष्मी कॉईन. असंच आपल्याला, तुम्हाला 3च घालायचे असेल तर तुम्ही 3 घालू शकता, पूर्ण 6 घालायचे असेल तर 6. पण मी इथं काय केलेलं आहे, फक्त 5च लक्ष्मी कॉईनचे घातलेले आहेत. का म्हणजे खूप ब्रॉड पण ती इतकं चांगलं वाटणार नाही, म्हणून मी 5च लक्ष्मी कॉईन इथं यूज केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्याप्रमाणे 3 किंवा एकसुद्धा घालून बनवू शकता. खूप सुंदर दिसतं एकसुद्धा बरं का. बघा इथं तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. असं 3 जरी तुम्ही घालून बनवला तरीसुद्धा खूप छान आणि ह्याचा लुक एकदम एलिगंट येणार आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर बघा अशाप्रमाणे आपण परत सेमच प्रोसेसने आपण 5ही लक्ष्मी कॉईन जे आहेत ते घालून घेणार आहोत. तर बघा, अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच युनिक आणि छान छान व्हिडिओसाठी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्या मैत्रिणींना अजून शिकायचं आहे त्यांच्यासोबतसुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही शिकता येईल. तर बघा अशाप्रमाणे मी इथं 5ही लक्ष्मी कॉईन घालून रेडी केलेल्या आहेत. आता वरचे दोन्ही वायरला आपण एकत्र पकडायचं आणि जे मिडलमधलं लक्ष्मी कॉईन आहे ना, म्हणजे त्याला मिडलमध्ये आणायचं. अगोदर आपण दोन्ही साईडने एक एक लॉकबीट टाकून घेऊयात. तर बघा इथं दोन्ही साईडने एक एक लॉकबीट टाकून घ्यायचं आहे. ह्याला मिडलमध्ये घ्यायचं आहे. आपल्या लक्ष्मी कॉईनला, मिडलमधल्या लक्ष्मी कॉईनला घेऊन आपण साईडचे जे आहेत लक्ष्मी कॉईन तुम्ही इथं पाहू शकता. असं बघा मिडलमध्ये घ्यायचं. जे साईडला आपण जे लॉकबीट घातलेला आहे त्याला प्लायरनी प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते तिथंच लॉक होऊन जातं. तर बघा किती सुंदर दिसत आहे, तुम्ही इथं पाहू शकता. खूप सुंदर झालेला आहे. आता आपण काय करायचं, ह्याला राईट साईडला म्हणजे राईट साईडला हुक घालायचा, लेफ्ट साईडला आपल्याला असं राऊंड बनवायचं जेणेकरून आपल्याला हे हुक त्याच्यामध्ये अडकवता येईल. इथं एक्स्ट्रा मी काहीच घेतलेलं नाही आहे, फक्त जे आहे त्याच्यातच पटकन करावं. 5 मिनटात होतं. तुम्ही व्हिडिओसुद्धा 5-6 मिनटाचाच आहे, तुम्ही बनवलं तरीसुद्धा 5च मिनटं लागतात, जास्त लागत नाही. तर एक लॉकबीट घालायचा, एक गोल्डन बीट घालायचा, परत एक गोल्डन बीट घालून परत हे बघा अशाप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, ह्या लॉक बीटमधून, गोल्डन बीटमधून आणि परत लास्टच्या लॉक बीटमधून आपल्याला वायर पास करून घ्यायचा आहे. जेणेकरून इथं एक असं आहे बघा लूप रेडी होईल. त्या लूपमध्ये आपल्याला हे अडकवता येईल. हे बघा अशाप्रमाणे प्रेस करून लॉक बीटला तिथंच स्टॉप करून टाकायचं आहे. हे बघा अशाप्रमाणे इथे एक लूप झालेला आहे. आता ह्या साईडने आपण हे करूयात, हुक अटॅच करून घेऊयात. कडी एक लॉक बीट टाकायचा आहे, एक गोल्डन बीट घालायचा आहे, परत इथं आता आपल्याला लॉक घालायचा आहे. तुम्ही इथं लॉक बीट नाही घातलं
तरीसुद्धा चालेल. तरी मी इथं घातलेला आहे. ते मिस झालेलं आहे माझ्याकडनं एक घालताना. तर बघा अशाप्रमाणे आपण 5 करून घ्यायचं. काय नाही, खूप सिंपल आहे. आणि हा लॉक बीटला प्रेस करून घ्यायचं. खूप सुंदर म्हणजे सुंदर दिसतं. काठापदराच्या साडीवर सुद्धा इतकं छान उठून दिसतं ना लक्ष्मी कॉईन. आणि गोल्डन कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन असल्यामुळं कुठल्याही मस्त साडीवर मस्त उठून दिसतं. तर तुम्ही बी नक्की बनवून एकदा ट्राय करा. अशाच प्रकारे अजून खूप इन्व्हिजिबल नेकलेस तुम्ही बनवू शकता. खूप मस्त दिसतं घातल्यावर. एकदम हलकं फुलकं असतं, असं जडसुद्धा वाटत नाही. ज्यांना जास्त जड ज्वेलरी घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता किती सुंदर असं बनवून रेडी झालेलं आहे. तर अशाच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग मी. चला बाय, भेटूयात